हे तुम्ही ऑमलेट सारखं केलं ना फ्रेंड्स तरीही छान होतं. आणि ते मला वाटतं तेही ते उलट इन्स्टंट होतं, पण आज आपण उकडून घेतलंय बघा. पनीर जसं आपण चिरतो तसं हे पीसेस करून घ्यायचे ह्याचे स्क्वेअर. हे बघा, ऑमलेट असं म्हणजे फ्राय केल्यावर हे टेक्स्चर नाही येणार जे उकडल्यावर येतं. म्हणून आपण, कारण मी एकदा ते फ्रायवालं केलंय तर ते पावासारखं होतं, पण हे एक्झॅक्टली पनीर सारखं टेक्स्चर येतं ह्याला. हे पहा. तर हे पहा फ्रेंड्स, मस्त आता हे छानपैकी उकळलेलं आहे. तर ह्याच आता म्हणजे हाच टायमिंग आहे की जेव्हा आपण ह्याच्यामध्ये हे आपली कट केलेली अंडी सोडणार आहोत. आता हे असं एक एक करून ह्याच्यामध्ये छान सोडायचं. आता काय गॅस आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाहीये, कोथिंबीर पेरायची आहे की झालं आपलं. एकदा फक्त ढवळून घेऊया. ही खाताना ट्रस्ट मी खूप छान लागतं, म्हणजे तो फील येतो पनीर खातो असं. सॉफ्टनेस तसाच असतो पनीर सारखा. तर आता ह्याच्यावर काही वाफ वगैरे काही नाही ठेवायचंय. हे आता गॅस स्लो करूया आणि कोथिंबीर पेरूया. सुंदर. हे पहा, काय आहे? पनीर. पनीर वाटतंय ना, पण हा आहे पनीर स्टाईल अंडा मसाला. आणि आज आपण तो पनीर स्टाईल अंडा मसाला कसा केलाय त्याची रेसिपी आता आपण पुढे पाहूया. आणि खूप झटपट होतं, तर तुम्ही लिहून घ्या इंग्रेडियंट्स. नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आज आपल्या चॅनलवर ह्या अंड्यांचा आपण एक करणार आहोत. याला आपण नाव देऊया अंडा मसाला पनीर स्टाईल. तर अंड्याचाच मसाला आहे हा, ग्रेव्हीच करणार आहोत, पण त्याला थोडासा ट्विस्ट दिला आहे आपण. तर प्रोसेस तर आपण बघूयाच, पण आता आधी आपण एक एक इन्ग्रेडियंट्स काय लागणार आहेत आणि स्टेप्स काय असणार आहेत त्या आपण आधी जाणून घेऊया. तर आपल्याला भाजलेलं एक वाटण बनवायचं आहे ह्या पनीर स्टाईल अंडा मसाल्यासाठी. तर त्यासाठी लागणार आहे की ओला नारळ थोडासा, म्हणजे अर्ध्या वाटीतलाही अर्धा भाग, थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरची, थोड्याशा म्हणजे एक 5 ते 6 पाकळ्या लसूण आहे, आणि थोडंसं अर्धा इंच आलं आहे, टोमॅटो आणि एक मोठा कांदा. हे सगळं आपल्याला चिरून भाजायचं आहे. आणि ते भाजताना त्याच्यासोबतच भाजायचं आहे आपल्याला की हे आहेत 5 काळी मिरे आणि 5 लवंगा. हे आहे अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून बडीशेप, आणि ही आहे अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून आहे आपलं तिखट लाल मिरची पावडर, 1 टीस्पून आहे धणे जिरे पावडर. वेगवेगळे असेल तर अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर. आणि हे तेल लागेल आपल्याला भाजायसाठी पण आणि फोडणीसाठी पण. आता ह्याचा पहिला पार्ट जो आता करायचा आहे लगेच, तर त्यासाठी आपल्याला जेवढी अंडी हवी तेवढी अंडी. आता आम्ही 4 जण, चौघांसाठी 4 अंडी आम्ही आहेत, तर 4 अंडी घेतली तिथे मी. आणि त्या आपण जे बीट करणार ना त्यात टाकायला हे पाव टीस्पून आहे तिखट, पाव टीस्पून आहे हळद, पाव टीस्पून आहे हे मीठ, आणि थोडीशी कोथिंबीर आपण चिरून ही अंडी फेटू ना त्यातच टाकायची आहे. ही फेटलेली अंडी आपण असं म्हणजे कुकरच्या भांड्याला लावायची आहे. म्हणजे असं कुकरचं भांडं घ्यायचं, त्याला तेल लावून 1 किंवा 2 शिट्या काढून घ्यायच्या, म्हणजे ते पनीर सारखं शिजून येईल अंड्याचं मिश्रण. तर चला बघूया आता प्रोसेस. तर आता आपण रेसिपीचा पहिला भाग आधी बघूया. तर त्यासाठीचं हे बघा, हे वेगळंच ठेवलंय मी. तर आता आपले हात खराब व्हायआधी काय करायचं की हे कुकरचं एक भांडं आहे, डब्बा आहे, तर त्याला थोडं तेल लावून घेऊया. थोडंसं, जास्त नाही, तेल असं पूर्ण लावून घ्यायचं. हा बाजूला ठेवूया डब्बा. आता आपल्या एका भांड्यामध्ये काय करायचं, अंडं फेटायचं आहे आपल्याला. तर त्याच्या आधी आपण फेटण्याआधी हे मीठ, हळद आणि तिखट हे टाकून घ्यायचं. कोथिंबीर पण आपण बारीक चिरून डायरेक्ट टाकूयात जे. आणि कशाला टाकतोय आपण हे कोथिंबीर वगैरे, आणि मिरी पावडर पण टाकू शकता तुम्ही, पण लहान मुलं असतील तर त्यांना तिखट लागेल, ते मोठे असतील तर तुम्ही मिरी पावडर टाकू शकता. कशाला, कारण ह्याला ना खूप छान फ्लेवर येतो. तर आता ही एक एक अंडी आपण फोडूया आधी आणि मग फेटून घेऊया. हे दिसताना असं पनीर खातोय असंच दिसतं, पण असतं ते अंड. हे पहा, ही अंडी फोडली आहेत 4. आता ती छान आपण त्याला एक विस्क द्यायचा, असं छान फेटून घ्यायचं. जेवढं छान फेटू तेवढं ते फुलतं चांगलं. शकतो आपण ऑमलेट करतो ना तसं पॅनवर तेल घेऊन हे ओतायचं आणि मग त्याचे तुकडे करायचे. पण आज आपण हे उकडलेलं ह्याचं बघूया, आणि तुम्ही तेही ट्राय करू शकता. पोळीसारखं होतं ते, ऑमलेटसारखं. आता आपण हे आपल्या भांड्याला आपण ऑलरेडी तेल लावून ठेवलंय ना, तर त्याच्यात हे आता आपण सगळं ओतूया. आणि ह्या भांड्यावरती हे ओतून कुकरला लावताना भांड्यावरती आहे ना
हे झाकण ठेवायचं आणि आता हे भांडं आपण कुकरला लावून ह्याची एक किंवा कमीत कमी एक शिटी, जास्तीत जास्त 2, की हे एक शिटी काढून घेऊया आणि आपण आता मसाले भाजायला घेऊ. आता आपण हे सगळं चिरून घेतलंय, की कांदा, टोमॅटो, मिरची, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे चिरून घेतलंय. हे आपले मसाले तर रेडी आहेत. इथे आपण ठेवला आहे पॅन तापायला, म्हणजे कढई. तर त्याच्यामध्ये आता घालू थोडंसं तेल. हे आता मसाले शेकवण्यापुरते तेल घालायचं आहे. तेलात छानपैकी मसाले हे सगळे आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत. तर चला आता तेल तापलंय, 1 बाय 1 आपण प्रोसेस. हे जसं आपण फोडणी घालतो तसंच, की काळे मिरे आणि लवंगा, जिरं, बडीशेप हे थोडंसं हलवून घेऊया. त्याच्यातच घातलं आपण तिखट, हळद, गॅस लो ठेवायचा, धणे जिरे पावडर 1 टीस्पून, मीठ, हे सगळं घालून थोडंसं हलवायचं. आणि आता हे बाकीचे सगळे जे मसाले आहेत हे एकत्र टाकून हे छान भाजून घ्यायचंय. आता हे टाकल्यामुळे काय, आधी आपण जे टाकलं ते करपणार नाही आणि हे छान मीठ वगैरे टाकलंय ना, तर हे मसाले छान भाजले जातील. तर आता गॅस थोडा फास्ट ठेवायचा आणि हे छान तेलावर मसाले भाजून घ्यायचे. आता हे सर्व कांदा, खोबरं, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि मसाले टाकलेलं हे सगळं तेलावर छान 5 मिनिटं भाजून घ्यायचं व्यवस्थित. तर आता आपण हे सगळा तो मसाला थोडा थंड झालाय, मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय. तर आता एकदा हा मिक्सरला फिरवून छान पातळ पेस्ट करायची याची. थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल आणि छान वाटून घेऊया. आता आपण ते जे अंड आपण हे करायला ठेवलेलं मिश्रण कुकरमध्ये, ते थंड झाला कुकरचा, आपण ते काढून घेतलंय. हे बघा, हे असं शिजून आलंय. तर आता आपण काय करूया, सुरीने ह्याचे काठ सोडवून हे काढून घेऊया भांड्यातून. आता बघू आपण ह्याचे, हे कडक झालं हे बघा. आता सुरीने आहे ना ह्याचे काठ सोडवून आपण पीसेस निघतात. अच्छा, निघालं असं, हाताने निघतंय ते. हे बघा असं निघतंय. हे बघा, हे असं हाताने निघालं. आता ह्याचे आपण पीसेस करूया स्क्वेअर आणि मग ते आपल्या करीमध्ये टाकूया बाहेरच्या पीस काढून. आणि ह्याचं आता आधी स्क्वेअर पीसेस करूया. हे तुम्ही ऑमलेट सारखं केलं ना फ्रेंड्स तरीही छान होतं. आणि ते मला वाटतं तेही तेवढं इन्स्टंट होतं, पण आज आपण उकडून घेतलंय बघा. पनीर जसं आपण चिरतो तसं हे पीसेस करून घ्यायचे ह्याचे स्क्वेअर. हे बघा, ऑमलेट असं म्हणजे फ्राय केल्यावर हे टेक्स्चर नाही येणार जे उकडल्यावर येतं. म्हणून आपण, कारण मी एकदा ते फ्रायवाला केलंय तर ते पावासारखं होतं, पण हे एक्झॅक्टली पनीरसारखं टेक्स्चर येतं ह्याला. हे पहा. आता आपण कढई ठेवली आहे, तर आपण फोडणीची तयारी करूया. इथे आता तेल तापलंय आपलं, तेल नाही सॉरी, इथे आता भांडं तापलंय आपलं, कढई तापली आहे. तर त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. ह्या रेसिपीमध्ये थोडं कणभर तेल, म्हणजे थोडंसं थेंबर जास्तच असतं. तर आणि हा जो तयार मसाला आहे तो आता टाकायचा आहे. पण त्याआधी ह्या तेलावर टाकणार आहोत एक बे लीफ, आणि बे लीफवर टाकणार आहोत हा आपला तयार मसाला. बे लीफ झालंय. तर हा मसाला, म्हणजे हा भाजलेलाच आहे मगाशी आपण मसाला, पण एक थोडा अजून तेलामध्ये अजून एकदा डबल फ्राय होऊ दे. हे पाणी ओतून घेऊया भांडं. तोपर्यंत हे थोडं स्लो गॅस ठेवायचं, कारण हे आता उडू लागेल. थोडंसं भाजू दे. मग डायरेक्ट त्या भांड्यामध्ये आता काय करू, आपण पाणी ओतायचं आणि हे सगळा मसाला धुवून घ्यायचा, म्हणजे वाया नाही जाणार ना काहीच. तोपर्यंत तो तिथे मसाला छान भाजू दे, एक जीव तेलामध्ये छान शेकून निघू दे. काय केलंय, पाणी ओतून हे सगळं भांडं हे करून घेतलंय, निघून घेतलंय. हे पाणी आता ओतूया ह्याच्यात. अजून थोडं पाणी लागेल. हे भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो, पोळी बरोबर खाऊ शकतो. म्हणजे त्याचा पातळपणा, घट्टपणा हा तुमच्यावर आहे. तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं तसं तुम्ही करू शकता. ह्याला पहा, छान एक उकळ आलाय. आता अगदी थोडं पाणी टाकते मी, म्हणजे एकदम घट्ट नको राहायला. आणि एकदा ढवळून आता आपण हे बघा, ह्याला आता उकळी कुठू दे, मंडी टाकू की झालं आपलं.
तर हे पहा फ्रेंड्स, मस्त आता हे छानपैकी उकळलेलं आहे. तर ह्याच आता म्हणजे हाच टायमिंग आहे की जेव्हा आपण ह्याच्यामध्ये हे आपली कट केलेली अंडी सोडणार आहोत. आता हे असं एक एक करून ह्याच्यामध्ये छान सोडायचं. आता काही गॅस आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाहीये. कोथिंबीर पेरायची आहे की झालं आपलं. एकदा फक्त ढवळून घेऊया. ती खाताना रस मी खूप छान लागतं, म्हणजे तो फील येतो पनीर खातो असं. सॉफ्टनेस तसाच असतो पनीर सारखा. तर आता ह्याच्यावर काही वाफ वगैरे काही नाही ठेवायचे. हे आता गॅस स्लो करूया आणि कोथिंबीर करूया. तर आपली पनीर स्टाईल अंडा मसाला रेडी झाली आहे रेसिपी. ही छानशी कोथिंबीर पेरून की आता ही आपली खायला तयार झालं आहे. आता आपण गॅस करून टाकू बंद. आणि हे खाताना पोळी, पराठा म्हणजे नान, भात ह्या सगळ्याबरोबर छान लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अर्चनाज इझी रेसिपीज. धन्यवाद. तर आज आपण एक युनिक पद्धतीने बनवला आहे पनीर स्टाईल अंडा मसाला आणि सोबत दिला आहे साधं तिखट वरण, कांदा लिंबू काकडी, पोळी आणि भात. आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही हे जर करून पाहाल तर तुम्ही खरंच की ह्या प्रकारेच तुम्ही पुढच्या वेळीपासून अंडा मसाला करायलाही प्रयत्न कराल. कारण हे बघा, हे अंड्याचं पीस आहे, वाटतंय पनीरसारखं ना, आणि खूप सॉफ्ट पण होतं. हे पहा किती सहज, लहान मुलं खूप आवडीने खातात. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि कसं झालं हे कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.